महाविकास आघाड़ी के शरद पवार गुट के शशिकांत शिंदे के उम्मीदवार घोषित होते ही सतारा में खुशी का माहौल है। महाविकास आघाड़ी की तीसरी सूची की घोषणा के बाद सतारा में खुशी की लहर। विधायक शशिकांत शिंदे की उम्मीदवारी की घोषणा के बाद सतारा जिले में शरद पवार राष्ट्रवादी गुट के कार्यकर्ताओं ने ढोल, नगाड़े, तुतारी और पटाखे की गूंज से जोरदार स्वागत किया। सतारा जिले को राष्ट्रवादी शरद पवार गुट का गढ़ कहा जाता है। इस किले में एक बार फिर से दिल्ली के सांसद की धूम मची हुई है। शशिकांत शिंदे की घोषित उम्मीदवारी का हर्षोल्लास के साथ स्वागत किया गया। सतारा जिले को एनसीपी शरद पवार गुट का गढ़ माना जाता है। इस गढ़ में एक बार फिर शरद पवार विचारधारा वाले सांसद को दिल्ली भेजने के लिए उत्साहित हैं। उदयनराजे को भाजपा ने अभी तक टिकट की घोषणा नहीं की है। बीजेपी ने अभी भी सस्पेंस रखा है, मगर इधर महाआघाड़ी ने बाजी मार ली है। शरद पवार ने अपना तुरूप का इक्का शशिकांत शिंदे को उम्मीदवारी देकर अपने फांसे डाल दिया है। सतारा शहर में भी शशिकांत शिंदे को टिकट मिलने के वजह से खुशी की लहर दौड़ पड़ी है। सतारा शहर की जनता का कहना है कि शरद पवार ने तगड़ा उम्मीदवार दिया है। जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। महाविकास आघाडीकडून तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर आता आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव वर्णी लागले आहे। सातारासह जावली तालुक्यामध्ये उत्साह साजरा करण्यात येत आहे। कार्यकर्ते आतिषबाजी फटाक्याची करत आहेत। त्यावेळी कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे। आमदार शशिकांत शिंदे यांचं वर्णी नाव लागल्यानंतर साताऱ्यात जल्लोष निर्माण झालेला आहे। यामध्ये काही विविध पदाधिकारी आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे। त्यांनी सांगितलं आहे की राष्ट्रवादीचा एकनिष्ठ शरद पवारांचा शिलेदार म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे। काही दिवसापूर्वी शरद पवार सातारा दौऱ्यावर आले होते। त्यावेळी शरद पवार यांनी हे नाव गुपित ठेवलं होतं असं म्हटलं अवघड ठरणार नाही। आताच या तिसऱ्या यादीमध्ये शशिकांत शिंदेंचं नाव जाहीर होताच आता सातारासह जावली तालुक्यामध्ये सुद्धा आतिषबाजी आणि फटाक्यांची जोरदार करण्यात येत आहे। कॅमेरामन जितेंद्र मोहितेसह टॉप न्यूज मराठीसाठी जुबेर शेख, सातारा। जावलीमध्ये शशिकांत शिंदे यांना लोकसभेची तिकीट मिळालेले सर्व जावलीकर या बातमी कळल्यानंतर सर्व खुश आहेत, आनंदित आहेत। शशिकांत शिंदे शेतकऱ्यांचा बच्चा आहे आणि जावलीचा तो वाघ आहे। एक मतानं जावली 100% मतदान त्याला कसं होईल, जावली टक्के त्याप्रमाणे मतदान करणारे, प्रयत्न करणारे आणि ते निश्चितपणे निवडून आणणार एवढी ग्वाही देतो। धन्यवाद। खासदार शशिकांत शिंदे साहेबांना लोकसभेचं तिकीट जाहीर होणं म्हणजे हा निष्ठेचा सन्मान होणे असे आहे। कारण इतकं पक्षांतरं घडली, इतकी फुटाफुटी झाली, तरी साहेब शेवटपर्यंत शिंदे साहेब हे पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्या एकनिष्ठतेचा सन्मान करण्यासाठी त्यांना ही संधी दिलेली आहे। ती सुद्धा जर कोणी नसेल तर मी लढायला इच्छुक आहे असं साहेबांनी जाहीर केल्यानंतर त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे जावलीतच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण आहे। कारण शिंदे साहेब हा संपूर्ण निष्ठावंत चेहरा आणि आश्वासक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे आणि त्याचप्रमाणे ते जावलीचे सुपुत्र असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा विशेष अभिमान आणि आज आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। आणि त्या निमित्त आम्ही आज इथं आमचे बाजार समितीचे उपसभापती हेमंतदादा शिंदे आणि आमचे सगळेच कुडाळ गटातल्या मान्यवरांनी साखर वाटून थोडासा आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि ह्या आमच्यातर्फे साहेबांना निष्ठेच्या शुभेच्छा आहेत। आणि एक निष्ठावंत जिंकला पाहिजे, निष्ठेला किंमत भविष्यात राहिली पाहिजे, हा देखील संदेश साहेबांच्या उमेदवारीतून आम्हाला द्यायचा आहे। आणि साहेब 100% बहुमताने जिंकून येतील हा विश्वास आम्हाला आहे आणि सर्वसामान्यांना आहे। त्याचबरोबर साहेबांच्यासाठी जरी सामान्य लोक जरी म्हणजे पदाधिकारी किंवा प्रतिष्ठित नसतील तरी सामान्यांची इच्छा आणि सामान्यांच्या शुभेच्छा साहेबांबरोबर आहेत आणि आमच्या तर आहेतच आहेत। या बोलून मी तुमच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा देते आणि आमच्या महाविकास आघाडीचा धन्यवाद। भीष्म असलेले शरद पवार, द्रोणाचार्य, भीष्म अशा अनेक पदव्या त्यांना कमी पडतील आणि या द्रोणाचार्यांचा शशिकांत शिंदे हे एकलव्य आहेत आणि त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेशी परिचित। जावली तालुक्याचे 10 वर्ष आमदार, कोरेगाव तालुक्याचे 10 वर्ष आमदार,
25 वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्याच्यामुळे शशिकांत शिंदे हा जावलीचा ठाण्यावा कुठेही कमी पडणार नाही आणि तो बहुमताने मताचा विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील अशी पूर्ण जावलीकरांना खात्री आहे। जावली तालुका हा मागास भाग विधानसभा मतदारसंघ रद्द झाल्यापासून जावली तालुका हा निष्क्रिय झाला होता, परंतु त्याच्यामध्ये आता नवचेतना निर्माण झाली की जावलीच्या ह्या वाघाला लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे। त्यामुळं सर्व जावलीकर आनंदी आहेत। राजकारण विसरून सर्वजण एक मतानं त्यांना जावलीतून मताधिक्य देतील याची मी ग्वाही देतो। धन्यवाद। आज लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये खरं तर जावली तालुका वासियांना नवद चैतन्य निर्माण करणारी अशी बातमी या ठिकाणी आलेले आमदार शशिकांत शिंदे साहेब यांना महाविकास आघाडीतून सातारा जिल्ह्याच्या किंवा सातारा लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि सर्व जावलीकर या ठिकाणी आनंदित झालेले आहेत। खरं तर यशवंतराव चव्हाणांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आणि ती परंपरा आज अखेर श्रीनिवास पाटील साहेबांनी जपलेले आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं योग्य असं काम आमदार शशिकांत शिंदे साहेब हे निश्चित करणार आहेत याची सर्व जिल्हावासियांना खात्री पटलेले आणि साहेबांचा या निमित्तानं महाविकास आघाडीतून विजय निश्चित होणार आहे। जावलीकरांच्या वतीनं साहेबांचं हार्दिक स्वागत आणि मतांचा पाऊस पडून त्यांना शुभेच्छा निश्चितच मिळणार आहेत। धन्यवाद। वैभवात परत एक शिंदे साहेबांच्या रूपानं आपल्याला यशवंतराव चव्हाण यांच्या पदपर्शानं पावन झालेला हा लोकसभा मतदारसंघ शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांना तिकीट मिळालेलं आहे। कुडाळ जिल्हा परिषद गट होणाऱ्या मतदारांपैकी 90% तरी मतदान सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून साहेबांना दिलं पाहिजे आणि साहेब खासदार म्हणजे प्रत्येक माणूस हा जिल्हा परिषद गटातला खासदार आहे हे सर्वांनी मानून साहेबांचं काम करा उद्याच्याला। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।